एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील वीरगाव येथे शेतकरी विठ्ठल श्रीपत कुमकर यांच्या मालमत्तेची अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात तोडफोड करत लाखो रुपयांचं नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वीरगाव देवठाण रोडवरील राहत्या घरासमोर असलेल्या त्यांच्या फळधारणा झालेल्या डाळिंब पिकांची अज्ञातांनी तोडफोड करून फळे तोडून टाकली। याशिवाय घरासमोरील बांबू डेपोला आग लावण्यात आली, तसेच शेजारील शेडनेट फाडण्यात आले। या घटनेत एकत्रितपणे सुमारे 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान घटनेच्या रात्री वीरगाव येथील अंबिका मातेच्या यात्रोत्सवाचा दुसरा दिवस असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य गावात आखाडीसाठी गेले होते। यात संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी ही तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांनी आरोपीचा तातडीने शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी जगन्नाथ आहेर, गणोरे। नाव काय तुमचं? विठ्ठल कुमकर। गावाचं नाव? वीरगाव। बरं, रात्री काय घटना घडली इथे? रात्री आपल्या इकडं आखाडीचा कार्यक्रम चालू होता आणि आम्ही आखाडीला गेलो होतो। इकडं घरी फक्त 2 मुली होत्या आणि मंडळी होती। त्यांना काही माहीत नाही, ती बाहेर आली, ते तडतड वाजायला लागलं म्हणून ती बाहेर आल्यामुळं तिला वाटलं कोणती तरी गाडी उभी राहिली। गाडी उभी राहिल्यानंतर ती पुढं गेली, तो जाळ असल्यामुळं मग तिनं लगेच ताबडतोब पोराला संदीपला हाक मारली, त्या पोरीला उठवलं, ताबडतोब मोटर चालू केली। ते याच्या पेट्रोल पंपावरचे पोरं आली, ते जागेच होते जणू, ते पळत आले, त्यांनी गाड्या लावून दिल्या आणि लगेच बी लागले पाणी मारायला। तर ते इजानाच मग शेवटी मोटर चालू करून ते पाईप लावले। बराच वेळ 2 वाजेपर्यंत चाललं होतं, मला फोन आला, मग मी ताबडतोब आलो लगेच मळ्यामध्ये। घटना किती वाजता घडली रात्री? घटना ही 12च्या पुढं घडली। 12च्या नंतर आणि 12च्या नंतर आणि 2च्या आत। ओके, बरं, काय काय नुकसान झालं तुमचं? आमचे बांबू जळाले 10,000। बांबू 10,000वरती गोळा करून ठेवली होती, काही नवी होती तिथं आणि ते जळाले। आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी हे डाळिंबाचे सगळे डाळिंब तोडून टाकून दिले। वरच्या सडकाच्या वरून डाळिंब ते सगळे नेट शेड 2-3 जागी फाडली। अशी परिस्थिती केली बा। आमचं काही कोणच्याशी वैरकार नाही आहे, काही भांडण नाही आहे, तंडण नाही आहे, कुठलं काही विषय नाही आहे, पण असं एक कोणी जाणून बुजून केलं तर तेवढं माझ्या मनानं या शासनानं, पोलीस अधिकाऱ्यांनी, सर्व वार्ताहरांनी याचं व्यवस्थित कार्यवाही करावा, एवढंच आमचं म्हणणं आहे। माझं जरी एकटंच झालं पण बाकीच्यांचं नको व्हायला, कारण काही लोक रात्रभर इळमाळं काम केलं तर संध्याकाळी ते झोपल्यानंतर जागसुद्धा येत नाही। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।